Hello everyone, welcome back to our channel Eco Wisdom by Dr. Aditi. सो खूप दिवस झाले आणि आपल्या चॅनलवरून आपण कुठलाच व्हिडिओ टाकला नाही. सो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की 3-4 महिने व्हिडिओ का आला नाही. तर आय एम व्हेरी एक्सायटेड टू शेअर दिस विथ यू ऑल की आय वॉज वर्किंग ऑन अ व्हेरी इंटरेस्टिंग असाइनमेंट. एका खूप अमेझिंग अपॉर्च्युनिटीवरती मी काम करत होते आणि ती अपॉर्च्युनिटी काय आहे हेच आज मी तुमच्या सगळ्यांशी डिस्कस करणार आहे. कारण ती अपॉर्च्युनिटी आहे आपल्या इको विस्डम चॅनलच्या कोलॅबोरेशनमध्ये झालेली नवी गोष्ट. सो आपण आता डिरेक्टली आपल्या त्या गोष्टीकडे जाऊया आणि ते दॅट इज नोन ॲज जस्ट मॉक टेस्ट पोर्टल. सो ही जी लिंक तुम्हाला दिसते आहे justmocktests.github.io, हीच लिंक तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये टाईप करायची आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली तुम्हाला हा इंटरफेस जे आपलं पोर्टल आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल. तर आता हे पोर्टल म्हणजे काय आहे त्याविषयी पहिले मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देते. सो प्रोफेसर म्हणून काम करण्यासाठी आपल्याकडे 2 इम्पॉर्टंट एक्झाम्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात. ती म्हणजे सेट एक्झाम आणि दुसरी आहे ती नेट एक्झाम. सो महाराष्ट्र आणि गोवामध्ये प्रोफेसर म्हणून काम करण्यासाठी आपण म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत युनिव्हर्सिटी ऑफ पुणे जी परीक्षा कंडक्ट करते एव्हरी इयर ती असते MH सेट. आणि नॅशनल लेवलवरती कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते ती म्हणजे नेट. सो ह्या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी महाराष्ट्र आणि भारतामधनं अपियर होत असतात आणि त्या संदर्भामध्ये एक ऑब्झर्वेशन असं आहे की ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जो काही गायडन्स लागतो किंवा जे काही वेगवेगळ्या पद्धतीची हेल्प लागते ती त्या मानाने मार्केटमध्ये तितकी ॲवेलेबल नाही आहे. म्हणजे कोर विषय जो असतो त्याविषयीचं नॉलेज तर मुलांना बऱ्यापैकी असतं किंवा ॲस्पिरंट्सना बऱ्यापैकी असतं, परंतु जे काही पेपर 1मधले क्वेश्चन्स आहेत, जनरल नॉलेज आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, त्याच्यामधले अजून काही थीम्स आहेत, तर त्याविषयी तितकं मटेरियल किंवा तितकं एक्सपोजर त्या बाबतीमध्ये आपल्याकडे दिसत नाही. सो आपलं हे जे पोर्टल आहे ज्याच्यावरती आपण काम केलेलं आहे ते वेगळं अशासाठी आहे किंवा ते उपयोगी आहे असं आम्हाला का वाटतं. तर बेसिकली स्टडी मटेरियलचा भाग तर आहेच, परंतु ॲस्पिरंट्सना ती एक एक्झाम देणं आणि तो जो एक एक्सपिरियन्स आहे की दिलेल्या टाईममध्ये तुम्ही ते तुमचं जे काही क्वेश्चन आहे तो सॉल्व करणं, कुठल्या पेपरला तुम्हाला रफ वर्कची गरज भासू शकते किंवा कुठला प्रश्न कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. सो क्वेश्चन आन्सर हा जो एक्सपिरियन्स आहे, टाईम लावून ती एक डिजिटल टेस्ट आहे. आता नेटसेटसारख्या परीक्षा ऑनलाईन होत असतात. पूर्वी जस्ट कोविडच्या आधीपर्यंत त्या ऑन पेपर होत असत, पण आता डिजिटल एक्झाम्स होतात. सो तो जो एक एक्सपिरियन्स आहे तो ॲस्पिरंट्सना मिळत नाही आणि त्यासाठी आपलं हा एक अमेझिंग असा पोर्टल आहे की तो सगळी ही जी काही गॅप आहे किंवा स्टुडंट्सचं जे काही इनकन्व्हिनियन्स आहे तो ह्याच्यामधनं कमी करू शकतो. सो हे जे आपल्या चॅनल पोर्टलचे जे काही फीचर्स आहेत ते काय आहेत ते मी तुम्हाला एक एक करून समजावते, जसं की तुम्ही बघू शकता. सो सगळ्यात टॉपला आपण काय फीचर दाखवतो आहे ते म्हणजे नो अकाउंट, नो लॉग इन, नो ट्रबल. याचा अर्थ काय की जस्ट मॉक टेस्ट्सवरती तुम्हाला एक्झाम्स देण्यासाठी किंवा या ज्या मॉक टेस्ट्स आहेत त्या अपियर करण्यासाठी कुठलंच अकाउंट बनवण्याची, वेगळं अकाउंट बनवण्याची, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इकडे फीड करण्याची, लॉग इनची कुठलीच आवश्यकता नाही आहे. सो कुठल्याच पद्धतीने तुम्हाला कुकीज ॲक्सेप्टन्स किंवा असं काहीच करण्याची आवश्यकता नाही. सो इट्स लाईक अ नो नॉनसेन्स पोर्टल की जिथे फक्त पोर्टल ओपन करायचं, आपलं काम करायचं, बेसिक रिक्वायरमेंट पेमेंट कंप्लीट करून आपला रिझल्ट घेऊन आपण मोकळे, असं हे पोर्टल आहे. दुसरं आहे ते म्हणजे क्वेश्चन्स फ्रॉम पास्ट पेपर्स. सो सगळ्यांनाच माहिती आहे की काही काही क्वेश्चन पेपर्स ऑफिशियल वेबसाईट्सवरती ज्या युनिव्हर्सिटीजच्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती अवेलेबल आहेत. सो आपण
ते क्वेश्चन पेपर्स ह्याच्यामध्ये घेतलेलेच आहेत, परंतु त्या क्वेश्चन पेपर्सच्या ॲनालिसिसवरनं आपण त्याची सगळी डिफिकल्टी लेवल, ओव्हरऑल क्वेश्चन पेपर्स कसे सेट केलेले आहेत, काय पद्धतीने क्वेश्चन असतात, हे सगळं आपण बघून आपण कस्टमाइज्ड असे वेगळे क्वेश्चन्ससुद्धा प्रॅक्टिससाठी आपल्या पोर्टलवरती मॉक टेस्टमध्ये अपलोड केलेले आहेत. सो हे आहे पास्ट पेपर. सो तुम्ही एखादी जर का मॉक टेस्ट घेताय आणि त्याच्यामध्ये जर का एक क्वेश्चन पेपर आहे जो से 2023च्या एक्झाममध्ये त्यांनी विचारला होता, तर तिकडेच तुम्हाला एक पॉपअप येईल की जो क्वेश्चन की जे सांगेल की हा क्वेश्चन त्या इयरमध्ये विचारला होता. सो ऑटोमॅटिकली आपला अप्रोच त्या क्वेश्चनकडे बघण्याचा बदलतो. तो क्वेश्चन आपल्याला येतोय की नाही याच्यावरनं आपण सुद्धा गेज करत असतो की आपली किती तयारी आहे, कुठल्या आस्पेक्टमध्ये तयारी नाही आहे किंवा जे काही असेल ते. सो हे फीचर आम्ही मुद्दामून ठेवलेलं आहे. नेक्स्ट फीचर इज डिटेल्ड स्कोर कार्ड्स. म्हणजे टेस्ट दिल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला डिटेल्ड स्कोर कार्ड त्याच्यामध्ये येत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठली आन्सर्स तुम्ही करेक्ट मार्क केलेली आहेत, कुठली इनकरेक्ट आहेत, आणि जी काही तुमची आन्सर्स आहेत, स्पेशली इनकरेक्ट आन्सर्स, त्याचं एक्सप्लेनेशन पण त्याच्यामध्ये येतं की तुमचं हे आन्सर चुकलेलं आहे, बट देन व्हॉट इज द करेक्ट आन्सर अँड वाय इज इट करेक्ट. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते एक पद्धतीचं स्टडी मटेरियलच याच्यामधनं अवेलेबल होत असतं. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एक क्वेश्चन पेपर बघितला आणि त्याची आन्सर की बघितली, आता ते आन्सर कसं आलं दॅट यू नेव्हर नो, असं ह्याच्यामध्ये नाही आहे. सो आपण डिटेल स्कोर कार्ड्समध्ये प्रत्येक गोष्टीचं जस्टिफिकेशन आहे जे तुम्हाला तुमच्या फर्दर प्रिपरेशनसाठी नक्कीच गाईड करू शकतं. देन यू हॅव ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कव्हर्ड. सो आत्ता जसं मी तुम्हाला म्हणलं की हे पोर्टल अगदीच नवीन आहे. सो सध्या आमचा मेजर फोकस नेटसेटवरतीच आहे, पण इव्हेंच्युअली याच्यामध्ये आम्ही UPSC MPSC आहे, बँक एक्झाम्स आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिटी एक्झाम्स आहेत. सो त्याचंही मटेरियल आम्ही देणार आहोत. यानंतर इन्स्टंट रिझल्ट्स. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की इन्स्टंट रिझल्ट्स म्हणजे तुम्हाला स्कोर कार्ड त्याच्यामध्ये येणार आहे, आणि स्कोर कार्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रत्येक टेस्टचं जे काही रिझल्ट आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये मेंटेन करू शकता की मी लास्ट वीक दिलेली टेस्ट त्याचं स्कोर कार्ड, आज मी दिलेली टेस्ट, मग नेक्स्ट वीकमध्ये दिलेली टेस्ट, आणि तुम्हाला तुमचा तो एक ट्रॅक रेकॉर्ड तयार करता येऊ शकतो, आणि ऑल ॲट व्हेरी अफोर्डेबल प्राईस. सो हे खरंच ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे खरंच खूप अफोर्डेबल आहे. म्हणजे आपण ॲक्च्युअल जेव्हा एक मॉक टेस्ट घेऊ ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा मी अफोर्डेबल म्हणते तेव्हा ते खरंच इतकं हलकं आहे तुमच्या पॉकेटसाठी की तुम्हाला ह्याच्यावरती इन्व्हेस्ट करायला आणि ह्याच्यामधनं अभ्यास करून तुमचं जे काही प्रिपरेशन आहे ते एन्हान्स करायला जरासुद्धा काहीच तुम्हाला वाटणार नाही. देर विल बी नो रिग्रेट्स, आणि तुम्ही खूप उत्तम प्रकारे तुमची नेटसेटची प्रिपरेशन करू शकता. सो तुम्ही हा आमचा इंटरफेस बघितलेला आहे. इथे जसं तुम्हाला दिसतंय की देर आर नो ॲड्स अँड नो स्पॅम. सो ॲड्स नाही आहेत, ओके, किंवा काहीही अननेसेसरी तुमच्यावरती इन्फॉर्मेशनचा भडीमार नाही आहे. दिस इज अ नो नॉनसेन्स पोर्टल, जसं मी मगाशी म्हटलं. देन प्रॅक्टिस टेस्ट ओनली. वी आर नॉट अफिलिएटेड टू एनी गव्हर्मेंट और एनी ऑथराइज्ड एक्झामिनेशन बॉडी. सो हे तुम्हाला दिसतं आहे. आता आपण ओव्हरऑल काय टॉपिक्स आम्ही ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत, काय सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला दिसतंय. जसं की आता कॉमर्स आहे, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, इंग्लिश लिटरेचर, जॉग्रफी. सध्याला जे काही आर्ट्स कॉमर्सचे विषय आहेत ते मेनली आम्ही कवर केलेले आहेत. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की काम चालू आहे आणि जेवढे केवढे विषय नेटसेटमध्ये असतात ते आम्ही सगळे कवर करणार आहोत, आणि त्याच्यानंतर इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससुद्धा आम्ही याच्यामध्ये लवकरच कवर करणार आहोत. काम ऑलरेडी आमचं चालूच आहे. सो आता तुम्हाला हे दिसतंय की मराठी, सायकोलॉजी, त्याच्यानंतर पेपर 1 जो आहे स्पेसिफिकली तोही आपल्याला इकडे दिसतो आहे. बऱ्याचदा काय असतं की जे कोणी ॲस्पिरंट्स असतात त्यांना त्यांचा कोर विषयामधलं नॉलेज खूप चांगलं असतं अँड दे आर क्वाईट कॉन्फिडेंट विथ दॅट.
बट पेपर वनमध्ये बऱ्याचदा ते गडबड करतात, त्यांचं जी के कमी पडतं किंवा त्यांचे लॉजिकल अंडरस्टँडिंगमध्ये ते थोडं सवय नसल्यामुळे तिकडे मागे पडतात. सो पेपर वनकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. इफ यू गेन सर्टन मार्क्स इन पेपर वन तरच तुमचा नेक्स्ट पेपर चेक होऊ शकतो. सो त्यासाठी पेपर वन आहे. देन देअर इज टीचिंग ॲप्टिट्यूड, देन देअर इज रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, संस्कृत आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत. त्यानंतर आपण खाली जाऊया आणि त्याच्यामध्ये आपण इंडिव्हिज्युअल टॉपिक्ससुद्धा बरेच ठेवलेले आहेत. जसं की ब्लड रिलेशन्स किंवा तुम्हाला दिसतं आहे ॲरिथमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट आहे, मॅथ्स आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, कोडिंग डिकोडिंग आहे, अशा पद्धतीने. सो हे सगळे पार्ट्स जे आहे, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला ब्लड रिलेशन्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, तुम्हाला त्याची जमत नाही किंवा तुम्ही चुकवता, तर तुम्ही ब्लड रिलेशन्सवरती क्लिक करून स्पेसिफिकली त्याच्या मॉक टेस्ट तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमचा तो जर भाग थोडा वीक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नॉलेज एन्हान्स करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. सो असं हे आपलं पोर्टल आहे. ते व्हिज्युअली प्लीजिंग तर आहेच, पण आता तुम्हाला नक्कीच टेस्ट घेऊन त्याच्या पुढे जी काही गंमत आहे तीसुद्धा खूप आवडणार आहे. सो आपण ॲक्च्युअलमध्ये एक टेस्ट घेणार आहोत. सो मला असं वाटतं की आपण आता इकॉनॉमिक्सचीच टेस्ट घ्यावी, कारण आपलं चॅनल इको विस्डम आहे. सो ही टेस्ट आपण एक जस्ट तुम्हाला एक एक्सपिरियन्स म्हणून, एक डेमो म्हणून फक्त घेतो आहोत. सो इकडे बघा, आपल्याला 3 हे ऑप्शन्स दिसत आहेत. फर्स्ट इज 25 क्वेश्चन्स, 25च प्रश्न असणार आहेत इकॉनॉमिक्स रिलेटेड, आणि ते फक्त 15 रुपयामध्ये हे तुम्ही अवेल करू शकता. सो 15 रुपये इज लिटरली नथिंग. म्हणजे तुम्हाला एक कुठेही रिक्षाने जरी जायचं असेल तरी तुमचे 26 रुपये मिनिमम होत असतात. कॉफी प्यायची असेल बाहेर जाऊन, साधी एक वॉटर बॉटल हवी असेल तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. पण इकडे आपल्याला फक्त 15 रुपयांमध्ये ही एक बेसिक टेस्ट मिळते आहे, त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर 50 प्रश्न आहेत 25 रुपयासाठी, आणि हा जो लास्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 100 प्रश्न आहेत 35 रुपयांसाठी. म्हणजे ॲक्च्युअल तुमचा जो पेपर 2 एक्सपिरियन्स आहे, की एक्झाममध्ये तुम्ही जसं एक्झाम देत आहात तसं तुम्हाला एक्सपिरियन्स मिळण्यासाठी आपण हे थर्ड ऑप्शन ठेवलेलं आहे, विच इज ओनली फॉर 35 रुपीज. यू कॅन इमॅजिन की म्हणजे किती इझी आहे. एका दिवशी तुम्ही या तिन्ही टेस्ट पण देऊ शकता किंवा एकच टेस्ट रिपिटेटिव्ह पण तुम्ही देऊ शकता. इतकं हे इझी आणि अफोर्डेबल आहे. सो आत्ता डेमो पर्पजसाठी मला असं वाटतं की आपण पहिली टेस्ट घेऊया, विच इज 25 क्वेश्चन्स ₹50. सो आता इथे बघा की जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रिंटेबल PDF स्कोर कार्ड तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर टाईमचं ड्युरेशन, टेस्ट ड्युरेशन आहे ते 25 मिनिट्स आहे, 1 मिनिट पर क्वेश्चन. ओके, म्हणजे हे ॲक्च्युली 1 मिनिट ठेवलेलं आहे आम्ही. इट्स अप टू यू की तुम्ही जर त्याच्या आत कंप्लीट करू शकलात. काही क्वेश्चन्स खूप इझिली काही सेकंड्समध्ये आपण आन्सर देऊ शकतो. सो नथिंग लाईक दॅट. इथे तुमच्या प्रॅक्टिससाठी 1 मिनिट पर क्वेश्चन अलॉट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्याचं प्राईस दिसतं आहे. तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. हे नावसुद्धा तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सने काहीही घालू शकता. म्हणजे मी आत्ता इथे माझं नाव घातलं, बट आय कॅन पुट एनिथिंग. आय कॅन जस्ट पुट ABC. ओके, सो दॅट डझंट मॅटर. नावामुळे तुमच्या रिझल्टवरती काही इफेक्ट होणार नाही आहे. इकडे दिसत आहे की आय अग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स. हे तुम्ही सिलेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे प्रोसीडचं ऑप्शन. प्रोसीड केल्यानंतर तुमचं पेमेंटसाठी तुम्हाला ऑप्शन ओपन होणार आहे. त्याच्यासाठी काही सेकंड्स लागतात, बट इट्स अ व्हेरी इझी प्रोसेस. तर 15 रुपये आहे. इकडे तुम्हाला QR कोड आहे, रेझरपेच्या थ्रू हे पेमेंट होणार आहे. सो यू आर सपोज टू स्कॅन दॅट QR कोड अँड मेक युअर पेमेंट. तर ऑप्शन्स आहेत. जनरली तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे त्याने तुम्ही करू शकता. पेमेंट झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल. हा UPI ID तुम्ही पेस्ट करून ठेवू शकता तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी, इफ जर काही हे झालं तर. बट तशी काही गरज येणार नाही.
याच्यानंतर हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. ह्यातला जो 4th पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जसं की इफ युअर टेस्ट इज इंटरप्टेड मिडवे तर यू कॅन कम बॅक अँड मेक शुअर दॅट यू चूज द रिझ्यूम टेस्ट बटन अँड कम्प्लीट द टेस्ट. म्हणजे काही कारणाने तुम्हाला मध्ये सुटून जावं लागलं, समजा तुम्ही बंद केली अचानक ॲब्रप्टली टेस्ट, लाईट्स गेले किंवा काहीही होऊ शकतं, क्रॅश झालं तुमचं अख्खा PCच, तर रिझ्यूम टेस्टवरती तुम्ही क्लिक केलं की पुन्हा ती टेस्ट त्या पॉईंटपासून पुढे सुरू होणार आहे. यू कॅन कम्प्लीट इट. सो तुम्हाला टेन्शन नाही आहे की तुमचे पैसे वाया गेले किंवा काय, यू कॅन ऑलवेज कम्प्लीट इट. पण हे पुढच्या 24 तासातच व्हायला पाहिजे. पुढे जर तुम्ही 1 महिन्याने आलात तर ऑब्व्हियसली ती टेस्ट तुम्हाला दिसणार नाही आहे. सो तो भाग फक्त आपण लक्षात ठेवायचा. सो नाव लेट्स मूव फॉरवर्ड आणि आय ॲक्सेप्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि आपण टेस्ट सुरू करायची आहे. येस. सो आता आपण आपल्याला हवं तसं करूया. जसं की आपण आता इथे 2021 सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर आपण जाऊया इकडे बघा तुम्ही, आस्क्ड इन सेट जून 2025 हे वरती तुम्हाला पॉपअप दिसतं आहे. म्हणजे हा प्रश्न जो आहे तो या परीक्षेमध्ये विचारला होता. इट्स अ व्हेरी रिसेंट वन. ओके. यानंतर पुढे जाणार आहोत आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्कीम ऑफर्ड बाय मुद्रा बँक. तर आपण नारीवरती क्लिक करूया आणि पुढे जाऊया. नेक्स्ट ऑप्शन नंतर आपल्याला पुढे दिसतं आहे, तर आपण कॉम्प्लिमेंटरी गुड्स किंवा असं जो ऑप्शन होता तो आपण करू शकतो. प्रिव्हियसवरती जाण्याचाही ऑप्शन आपल्याकडे आहे. तर येस. याच्यानंतर आपल्याला समजा ही टेस्ट सबमिट करायची आहे. 25 प्रश्न आहेत पण आपल्याला सबमिट करायची समजा, तर आपण त्याच्यावर क्लिक करूया आणि आपल्याला नॉट आन्सर्ड असे हे सगळे क्वेश्चन्स दिसत आहेत. सो आपण सबमिट एनिवे समजा केलं तर बघूया काय होतंय. सो रेड कार्ड आपल्याकडे आलेला आहे. रेड कार्ड इन द सेन्स की आपला परफॉर्मन्स जसा आहे त्यावर हे दिसतं आहे. तर आपण बरेचसे क्वेश्चन्स अटेम्प्टच केलेले नाही आहेत. 20 नॉट आन्सर्ड, अनआन्सर्ड क्वेश्चन्स आहेत. सो आपण खाली जाऊया. इथे बघा आधी मुळात टाईम दिलेला आहे, किती वेळात टेस्ट झाली, त्याच्यानंतर क्वेश्चन्स आणि आपला सब्जेक्ट. आता क्वेश्चन रिव्ह्यूमध्ये बघा आन्सर, करेक्ट आन्सर काय आहे ते दिलेलं आहे. सो दिस इज अगेन लाईक आय सेड की हे तुमचं मटेरियल आहे जे तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही वापरू शकता. खाली जाऊया आपण आणि आपल्याला दिसतं आहे हे बघा करेक्ट आन्सरचंही एक्सप्लेनेशन आपल्याला इकडे ॲवेलेबल आहे. त्याच्यानंतर पूर्ण एंडपर्यंत आपण जाऊया आणि आपल्याला सगळ्या क्वेश्चन्सचे एक्सप्लेनेशन्स आहेत. म्हणजे क्वेश्चन आपण दिलेच नाहीत समजा, तर द पोर्टल हॅज अज्युम की आपल्याला येत नव्हतं. सो वी जस्ट ॲब्रप्टली एंडेड द टेस्ट आणि त्यांनी सगळ्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सो तुम्हाला या केसमध्ये सुद्धा यू हॅव युअर मटेरियल जस्टिफिकेशन रेडी विथ यू. तर ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्याकडे स्टोअर करून ठेवू शकता सो दॅट यू कॅन स्टडी फ्रॉम इट. ओके. त्याच्यानंतर बॅक टू होम. येस. बॅक होम नंतर पुन्हा एकदा आपल्याला आपलं जे काही पोर्टल आहे किंवा त्याचा जो काही एक इंटरफेस आहे तो इथे ओपन होऊ शकतो. सो अशा पद्धतीने हे एक पोर्टल आहे आणि अनेक याच्यामध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं यू कॅन टेक एनी वन. आता इकडे हा एक जो ऑप्शन आहे क्रिएट कस्टम टेस्ट. सो लेट्स गो ऑन इट. आपण टाईप करूया से इकॉनॉमिक्स आणि मराठी. आपल्याला मिक्स्ड हवी आहे असं आपण घेऊ शकतो. 50 क्वेश्चन. आपण आता इकडे मी आत्ता इकॉनॉमिक्स आणि मराठी केलं, पण तुम्ही इकॉनॉमिक्स आणि लॉजिकल रिझनिंग असंही घेऊ शकता. म्हणजे पेपर 2 मधलं आणि पेपर 1 मधलं असं. येस. तो कंटिन्यू आणि त्याच्यानंतर 25 सेम हे आहे प्रोसेस आहे. फक्त तुम्हाला कस्टमाइज असल्यामुळे
इकॉनॉमिक्स आणि मराठी दोन्हीचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येणार आहेत. सो तुम्ही पेपर 1मधला काही पार्ट, पेपर 2मधला काही पार्ट अशी कंबाईंड पण टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, सो आय होप की तुम्हाला या पोर्टलविषयी माहिती कळली आहे. ऑफकोर्स तुम्हाला अजून काही जर जाणून घ्यायचं असेल, काही तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तर यू कॅन ऑलवेज रीच आउट टू अस. या पोर्टलची लिंक तुम्ही बघितली, पण आम्हीसुद्धा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देणारच आहोत, ज्याच्यावर क्लिक करून तुम्ही डिरेक्टली पोर्टलवरती येऊ शकता आणि तुमच्या परीक्षेसाठी तयारी करायला सुरुवात करू शकता. सो आय वूड लाईक टू से की जसं तुम्ही रीडिंग थ्रू तुमचा अभ्यास करताय, सो ॲक्च्युअल एक्सपिरियन्ससाठी तुम्ही मॉक टेस्ट नक्की द्यायला पाहिजे. आणि आता नेटसेट एक्झाम्स जवळ आलेले आहेत, सो त्यासाठी जास्तीत जास्त आपल्या या पोर्टलचा लाभ घ्या. तुम्हाला अजून काही याच्यावरती हवं असेल, अजून काही ऑप्शन्स हवे असतील, सब्जेक्ट्स हवे असतील, तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही आमचा मेल आय डीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोस्ट करू, की त्याच्यावर तुम्ही तुमचे जे काही सजेशन्स आहेत ते ॲड करा आणि वी वूड लव टू गो थ्रू इट and make all the changes in our portal. So thank you so much for watching the whole video, and all the best to all of you, and we are looking forward to your active participation in taking these mock tests on our Just Mock Test portal. Thank you so much.